अहिल्याबाई जग में तेरी जय जयकार रहे। तेरे मात अहिल्याबाई जग में तेरी जय जयकार रहे। हिंदुस्तान के इतिहासों में कब्र सिर मल्हार रहे। हिंदुस्तान के इतिहासों में माँ अहिल्या अमर रहे। इंदौर बनाई राजधानी, तेरे है तुमने न्याय से राज करो। इंदौर बनाई राजधानी, बिना भेद के न्याय मिलेगा ऐसा एक दरबार रहे। हिंदुस्तान के इतिहासों में कब्र सिर मल्हार रहे। निघाला दिवस होता नाही का, झाला सासरवास सुरू. तर हिंगा चालूच आहे बा, चालूच आहे म्हणलं. निरा पात नव्हतं म्हणलं, आले की उभे राहता थट्टराच्या पुढे. सुरूच आहे म्हणलं पोतीरा मारणं. रिकामा नाही बसेल आता, चालूच असतो. तर या दिमागच नाही. अरे भेजे आहे का नाही तुमच्या का घुटण्यात? अरे अकला आहे का बेअक्कल वानाची हो? ते लेका पोचा आणला ना, हे कोणतं 5 स्टार हॉटेल आहे आणि इथं हे सारून राहिला का पोतीरा मारता म्हणून राहिला लेका बेअक्कला वानाच्या? ते घेणं त्यांना पुसणं ते आहे ना एवढं मोठं स्टँडर्डमेंट. अरे जमत नाही त्यांना आपल्याला, ते काय पोचा कोणता आहे तर मग हे सारवणं जमते आपल्याला. हो पोतीरा मारणं आपलं. मग काय तर माबुडी संग मी भीता सारवायला जात जाऊ ना. मग काय तर कोट्याची आहे. मग सगळं अंगण मी मागतं सारवत जाऊ ना पहिले. मग हेच जमते आपल्याला पोतीरा मारणं. ते आपल्याला ते पोच्यानं आपल्याला जमत नाही फरशी पुसणं. आज करा बा, हे कुठूनच आले तर हे. अरे बा घे, जसं वाटते तसं कर बा, तुमच्या मनानं करा. पुसते फक्त फरशी पुस. ते बाहेर जाय, अजून बाहेर जर आलेला आहे. हो आता आलो मी. हो 7 वाजून राहिले तरी झालं नाही ना. मग आता रिकाम हा का भाऊ, 6 वाजतापासून सुरू सावणार ज्या कंबळलं गेला ना पुढं. मग म्हणून राहिलं ना, ते पोचा घे मस्त उभं राहायचं आपलं, पुसायचं चालले आपले पुढे आपलं बस. मग नाही तर मग पोतीरा मारायचा मला काय करावं लागते. चल दे बरोबर बाहेर जाय लवकर, बाहेर तर कर लवकर. ते लोक आता कसं सुरू होते लवकर ना. चाललो आहे, पुसणंच सुरू आहे आता. बस आता हे झालं की चाललो खाली. जातो निरा मुजर तर इतके आहेत. चल घे लवकर, पायऱ्या घेतोय. त्याची चालू आहे नाही कामं. त्याचं कामाला काय 4 डोळे आहे, पाहा तुम्ही घेऊन काय आहेत. बसाचे काम करतील का शिवले आंध्रे? हो काही नाही, चालू आहे. उबड 10 लिटरची दे उबडून द्यायची हारपी. काय हळदी करून राहिला घरतच मला. घे दे उबड दे. हो काय का खोक्याची खोके खाली करून राहिला तू. हे पा पुरं बिल वसूल करणार तुला काय वाटून राहिलं? अगं पण आहे पा 2-4 गिलास फोडलं काय कुठं काही फोडफाड सगळं वसुली होईल. 45 आहे तुमच्यावर. आता अजून जे काही खर्च बाकीचा होईल ते त्यात प्लस होईल, समजलं का? तू काही असं समजू नको. अरे निघत नाही ना भाऊ, निघत नाही. स्वच्छ करायला लागतच नाही. आता लिक्विड तर लागत ना भाऊ. का मागा घरच्या असं निवड राहिलो का काय करू राहिलो? इथंच वापरून राहिलो ना. नाही हे बा ढाण्या, तू गावात असशील भाऊ. इथं ढाण्या घेण्या काही नाही झालं, समजलं का? इथं संडास साफ करणार पुरे. नाही डबके उबळणं नाही म्हणलं. घासा लागते त्याला, घासा लागते. हो ना, मग आता घासूनच राहिलं ना भाऊ. घासणं सुरू आहे ना आता. हे काय रिकामा का मी? दिवस निघाला हेच सुरू आहे ना. संध्याकाळ झाली की ते दिवस निघाला की ते. आता सर हेच चालू आहे माय. नाही हे बा तिकडे गेलं की बातच बसतं तू. माहिती आहे मला सगळं. कॅमेऱ्यात पाहून राहिलो काय तू नखरेचं. येल्लावू नको तू जास्त कामं कर. काय चल दे रप हे बाजूच्या सगळ्या रूम झाल्या पाहिजे. चल केलं कर बिलकुल. चल कर साफसफाई. चालेल तुम्ही भिंतीला कसं टाकलं हो ना. येऊन मागायची नाही का? एक CCTV आहे म्हणजे तिथं. हो ना, जराशी चवणी करायला चान्स नाही तर. पण हे 1-2 दिवसाच्या आज जर नाही पाहिला तर नावाचं शिवला टोय नाही. याला ढाण्यावा काय असते दाखवून देतो मी. थांबतो जरा गडबड करू नको. झालं बसलं 1 दिवस. हो याच्या पळायला नाही राहत मी आता. अति झाली आता. मग पुरी जिरूनच राहील ना. पुरा थंडागारच केला ना ढाण्या. नाही काहीतरी स्वतःच लागते रे बा आता. झालं म्हणलं दादा. हो हे टेबल पूर्ण आता कसं ग्लास येते सगळं बाकी ठेवून दिलं. बाकीचं काही अडचण झालं कुठं झालं नाही दादा. इथं 20 किलोमीटर चाललेलं पूर्ण एक टाइमले. पण इथं कसं आहे हो काम सरतच नाही. समोरचं घे समोर तिकडे ते पूर्ण खुर्च्या लावून दे. टेबल वगैरे ओके कर. चल आलोच मी. बस झालं ना. काय दम आहे का नाही माणसाले? माणूस आहे ना, मशीन आहे का? नाही ते सांगूच नका. इथं मशीन हे ते पैसे जमा करा नाही तर कामं करा. चला पुढचं चला व्हा लवकर. आलोच मी. भिंत कायच करा का पुरे पाय गेलं ना. एवढ्या त्याला पंढरपूरची वारी झाली असती. हो ना, दिवसभरात किती किलोमीटर चालला लागते इच्छा इथं. हो बरं हो ठीक आहे.
काय बोलतं कोणते काम आहे मुले? काहीच नाही ना काम. ఇంకా पेपर वाचून राहिलो मी. मग तुला काय आता मी फोटो काढून सेल्फी टाकू? हा मग काय ते इथं आता मस्त फसका बसायचं काम आहे आपलं. सकाळी खुर्ची टाकणे बस, आपल्याला कोणी आलं का नमस्कार करणे, नमस्कार करणे बस. गाडी आली त्याचं फाटक उघडणे बस, बाकी काहीच काम नाही ना आपल्या. मग काय टेन्शनच नाही, एकदम बिलकुल शाही जीवन आहे आपल्या इकडे. आम्हाला तर काही वाटून राहिली काय काम आहे काय नाही, तर म्हणजे फक्त बसायचं काम आहे तुम्हाला आहे ना. बरं आहे मग, बरं आहे, इच्छेपेक्षा बरं आहे मग. असं आता पुरं कंबळलं गेलं ना माया. हो ना, आता माया म्हणले माहीत उठता नेऊन राहिलं म्हणले पुरी. हो एक नंबर एक नंबर काम, म्हणजे काही विचारूच नको तू. हो हो इकडेच बरं आहे आता, महिना खांड पैसे फेडेपर्यंत पाहतो मी नंतर बी काय होते काय नाही तर. वाचणं पेपर वाचणं कर, आराम कर मस्त. शाही जीवन आहे. हा लेका म्हणलं कामं करणं, कामं करा. हा दिवानाचो जरासा माणूस इकडे तिकडे गेला पाहिजे, हे नाही करत ते नाही करत. हा बसायचे कामं करते. चाल लवकर फटाफट फरशी पुसते. झाली पाहिजे फटका, ते पायऱ्या राहिल्या. हो ना साहेब, हो ना फोन चालू आहे म्हणलं साहेब. हॅलो हो ना कोण आहे म्हणलं ते? कल्ला करून राहिला, कोणाला करून राहिला ते? कोण आहे ते? हा, कोण आहे म्हणलं? फोन आहे चाल लवकर फटाफट चाल दे लवकर. कोण आहे म्हणलं ते? कल्ला करून राहिला, तुम्हाला करून राहिला का कल्ला? हा, काय झालं म्हणलं तिथं, काय झालं? काही नाही ते साफसफाई आलं, ते फरशी पुसणार पोट्टा एक. काहीच कामाचं नाही का निरा पैशाले बार. तर रे काम कर रे, ते मला काय का बोंबलते ना मग. काही नाही माय बरोबर आहे, मी पेपर वाचून राहिलो. काय खरं नाही दिसत बाबा मला, काय बोलतान काय खरं काय खोटं तर. बरं मी काय म्हणतो, बियाणे पैसे पाठवसान का मग? वावर पेर लागते ना आपलं, 2 एकर आहे ते. आता पैसे कुठचे आमच्याजवळ? पैसे हो पैसे पाठवतो ना. महिना भरला पाठवतो. मग आता काय पेरण्या झाल्यावर मग काय याच्यात पाठवता का? हा, म्हणलं ऑगस्ट महिन्यात पाठवता का म्हणलं, 15 ऑगस्टले? हा इथं म्हणलं आता बी भरून आणायला लागते ना, लोक आणायला चाललेत ना आज उद्या. हो ना, पण इथं आता मला येऊन 2च दिवस झाले ना. अंगावर देते का पैसे इथं? एक गाव आहे का हे? हो ना देतो पाठवून, काहीतरी मेळ लावतो मी. 2 दिवसात करतो ऍडजस्टमेंट. शिवलाल भाऊले काही ना काही मार्ग काढायला लावतो. ठीक आहे ठेवा. काय तर मार्गन काय काढा बाबा लवकर. इकडे आता लोक पेरणे आता कसं हे ऊन तपून राहिलं आणि काय करा समजून नाही राहिलं. ठीक आहे बियाणं आणून घ्यायला लागेल ना. ठेवतो मग. काय करावं बायले यायला वाटते तसं काय 50,000 रुपये महिन्यात काम आले इकडे. पण इकडे रुपया नाही ना खिशात राहायचे. आमचं आम्हाला माहित काय हाल आहे आमचे तर. नाही ना 5 दिवस झाले शिवलाल भाऊ, काही मार्ग काढा ना याच्यातून तुम्ही. हा तुम्ही म्हणे बा जमती हा चांगलं नुकसान करा, तोडफोड करा, गिल्लास तोडा. हा कायचं काय तोडलं आणि किती काही नुकसान केलं तर तुमच्या अंगावर लावतो म्हणते पैसे ते. हा मग आता हे तर अशानं तर मग एका महिन्याचे 2 महिने काढा लागणार आपल्याला ना. म्याय बी आपण सांगतो ना, खोकेच्या खोके ते डबकेच्या डबके उबळले ना टॉयलेटमध्ये, पण काही अर्थ नाही त्याचा. आपल्या अंगावर लावतो म्हणजे पैसे ते. मग अंगावर आलता ते सकाळी तुझ्या इकडे आलता वाटते ना. अरे 7 वाजता हजर होती ते. मग ते दुसरं ते मामांग साराच्या हे पूस आणि ते हे कर आणि टेबल पूस. मग काय करा आता बा, काहीतरी मार्ग काढ गड्या. आता हे लय अति होऊन राहिले. आता तेच तर म्हणतो, आता पाहून जावं तर कसं काय पाहून जावं नाही का. हो ना पुढे ते सिक्युरिटी गार्ड 2-3 आहेतच बसेल. हो ना काय करा. एक तर लक्ष इतकं ठेवून आपल्यावर ते की बिलकुल चकचकूच देऊन नाही राहिले ते ना. आपण काहीतरी मार्ग काढणं बा शिवला. इथं हे बा कठीण झालं. हो शेतीवाडी तिकडे आता पेरणं सुरू होऊन राहिले. हा पैशाचा पता नाही काय. इकडे जर गुंतून बसलो तर कसं होईल ना. पण आता काय, एक तर आता पैसे देऊन इथून मोकळे झालं असतं माणूस, पण पैसे द्यावं तर कोणा पच्चे. आता कोणी आपल्याला द्यायला तयार नाही ना. आपले फोनही कोणी घेऊन नाही राहिलं. नाही बा शिवलाल, हो कोणीच नाही बाबू. आपल्याला वाटते खादोळेच बरं आहे. हो बाकी हे बा आपण पाहिले ना फिरून. हो हे बा हॉटेल आहे कामी नाही ना. आपल्या गावाला तर बरं बिलकुल आहे बा, आपल्या दुश्मनच आहे. हो फक्त आता खादोळे साहेबालेच तू विनंती कर म्हणा बा, पाया पडतो म्हणा. काही कर. हो त्याला फोन लावड्या ना. लय फिटवलं 4 लाखांनी फिटवलं ना. भल कसं बोललोय ना त्याला आपण खादोडेले, ते ऐकते का आता. मग काय तर हे लक्ष हरामखोर आहे रे. लक्षाने गेम केला आपला. मग काय तर हे बा पार्टी देतो असं करतो, चला रे हा भंग पाहायला लागायचे नाही. हो ना इथं शोट ठेवलं बरोबर. आता ही दात काढत असते नाही रे. लयच खुश असतील तिथं. हो काही विचारूच नको गावाले. हो बापा त्याला वाटत बरेला काही फिटले. नाही चांगले गुलगुल आहेत ते. थांबा ना म्हणा, तुम्हाला काय वाटू राहिलं. येतो म्हणजे येतो म्हणा तुम्ही. 2 दिवसाच्या आज जर नाही पोहोचलो रामपुरात तर नावाचं शिवलाल टोय कुठे नाही म्हणा भाऊ. मला ढाण्या म्हणते ना म्हणा, काय सोपा नाही ना. पाहिन तू. हो या खादोडे काही फोन लावू नये आपण. हो मी मा बुद्धिमत्तेच्या भरोशावर इथून नाही बाहेर निघाला तर नावाचं नाही मी. बुद्धिमत्तान काय होईन तो बने का. इथं तर पाला पडून राहिला. बरं पाहा म्हणून लवकर पहा जरासा. चला आता ब्रेकचा टाइम झाला आपला. नाश्ता करून घ्या आणि लवकरात लवकर कामाला लागा. चला चला आता चला पाहू आता काय होते. संध्याकाळपर्यंत करतो मी बरोबर अभ्यास करतो त्याचा आणि काही ना काही कार्यक्रम करतो. हे कोणाचा आला फोन? हॅलो हा कोण बोलता म्हणलं? हा हटेले बोलतो म्हणलं. हटेले हो नंबरवरून फोन नाही उचलू राहिला माया, म्हणून दुसऱ्या नंबरवरून लावला. ते 12,000 रुपये काही भेटून राहिले म्हणलं गाडीचं भाडं. हा मोठा इथं गोष्टी करायला सांगायला आलता ना. हा भाड्यानं गाडी पाहिजे आणि पार्टी देऊन राहिलो. हा सुटला का तिथंच आहे. गाडीवाल्याचे फोन आहे वाटते नाही. कठीणच आहे. याचं काय दात काढून आलं टकलं. हो ना देतो ना भाऊ. हॉटेल साहेब देतो ना. जरा मुसीबतमध्ये आवरायच्या. परिस्थिती समजून घेत जा जराशी. घे ना दणके, काही गरज पार्टी द्यायची लोक आले. चालला मोठाले का खिशात नाही दमडी घ्याल चालला कोंबडीले का चोट्ट्या. हे पा तू लवकरात लवकर 2 दिवसाच्यात पैसे आणून दे, नाही तर मी कमांडर उचलतो. तुही रोडवर चालू दिसून राहिले मले. मी उचलणार आहे ते.
आहे बा हॉटेल साहेब जरा जरा दम धरा ना, देतो ना तुमचे 12,000 सोडत डुबत नाही ना, मी डुबवणारा नाही ना माणूस. नाही ते बा म्हणलं इथं मला हे सांगूच नको, माया व्यवसाय आहे तसं आहे. मग तर अंगा तिथे बात तुया जराशी पैसे खिशात आले की लवकरात लवकर 2 दिवसात सोय लाव. तू कशी बी फोन लाव घरी, काही कर, कुठून आणून दे. हा हो ना, देतो ना, देतो. हो ठीक आहे ठेवतो फोन. धन्यवाद. झालं बा धन्यवादचा. हो मला वाटतं ताटा खालतो माझा झाला ते. काय म्हणते गाडीवाला, काय गाडीचे पैसे राहिले वाटते नाही? असं देऊन टाकता बा त्याचे. हो आमचे एक पण मागे पुढे चालते. हो आम्हाला मालकाला कसं सांगा लागून राहिलं बा असं आहे म्हणून. हा लवकर सोय लावा. तो ना जराशी माझ्या ग्रमान खराब आहे म्हणून. हो ना देतो ना भाऊ, तुमची देतो त्याची देतो. हो थांब जरासा, तू फक्त माझ्या सपाट्यात येऊ दे, तू जरासे माझ्या गिरेमान जरा चांगली होऊ दे. हो तुला शपाटतोच मी. ठीक आहे ना द्या तुम्ही. मागे पुढे दिले चालते, आपले काही विषय नाही. 45,000 रुपये आम्ही इथे काढून घेऊ. 15,000 रुपये महिन्यात चालते तुम्ही दणका. फक्त सामानाचं नासधूस काही करू नका. संडास असे चमकले पाहिजे मला, चमचम बिलकुल. हा ठीक आहे, चल जाय लवकर फटाफट. ते कॅना खाली करू नको. जाय लवकर. आता नागी दबेल आहे म्हणून सांगतो, नाही तर याला इचवाचा डंका माहीत नाही कसं असते तर. हो असा थै नाचू दे ना माणूस. थांब तू जरासा, फक्त जरासा आम्हाला जरा बाहेर येऊ दे. हो जरासा आमची ग्रमान चांगली होऊ दे फक्त. बरं साहेब, हो बिलकुल तू मन सांगतोस. हो देतो. नाही बा, मी नाही लावतो. तुम्हीच लावा. कसे काय बरं शिवलाल, काय चालू आहे असं तसं बरं ना. ब्या लावलं तर कसं चिडते ते. मग आधीच ते बा लक्ष्मणवर भाव भल्ला चिडेला बरं ते. राहू दे ना बा. हे बा फोन लावला की अजून मलाच पैसे मागितले. मग काय तर राहू दे बा, मी फोनही लावत नाही. कसं आहे आता बरं शांतता चालू आहे. जाऊ तिकडे पाना लावून काय बिघडून राहिलं काय, पैसे आपण काय देऊन राहिले त्याले. हा पण वाढता तर समजून ना, 1 महिन्यात येते का 2 महिन्यात येते. हा तेवढं समजून तर खरी काय आहे त्याची कंडिशन. तसं म्हणता नाही का. हो का, आता कसं गावातला माणूस म्हटल्यावर आठवण येतेच ना, नाही का. हो ना बरोबर. बऱ्याच लोकांना उचका येऊन राहिला, शिवलाल कुठं आहे बा, शिवलाल कुठं आहे. बरं लवकर मग त्याला फोन. हो पाहतोच मग आता विचारून काय म्हणतो कंडिशन, नाही का. लावून हो जरासं मग जरा आपल्याला गमते मग. हो लाव. चला येतो म्हटलं मी आता, माझा टाइम झाला. हो तर आता तुम्ही बरोबर आपल्या जे तुमची रूम आहे तिथंच राहायचं. सकाळी बिलकुल 7 वाजता आपल्या कामावर हजर व्हायचं. ओके हा चला येतो मी. बस बाबा 7 ते 11 मला का ड्युटी का काय हवे कशा. कंदील बुडा म्हटलं. हॅलो हां बोला आबूजी. हां बोला. काही नाही आपलं सहज लावला आता फोन. हो कसं इथे बसलो होतो, आठवण आली. हो म्हणलं बा काय चालू आहे काय नाही. विचारपूस करा जरा, असं माणसाला गमते मग. काय म्हणते, बरं आहे आपलं. काय म्हणलं आहे याला म्हणते. हो जखमीवर मीठ चोळणे. हो पाय कायसाठी फोन लावला असं तर यायनंच अटकवलं आणि हे जिचून राहील. बोला काही नाही बा, चांगला चेन खुशाली जा म्हणलं फर्स्ट क्लासमध्ये. हो काही वांधा नाही. हो बोला ना तुमचं काय म्हणते. काही नाही आपलं काही दिवसच गरिबी. हो काय आता पेरणे गिरणे अजून सध्या थांबेल आहे तर ऊन तर पुरायलं. हो काही नाही झुंबर म्हणे बा, आठवण येऊ राहिली फोन लावा. बोला ना झुंबर संग. बोल झुंबर बोल म्हणलं शिवला संग. काय कसं काय शिवलाल भाऊ, काय म्हणते काशीरात आपला दोस्त, काय म्हणते म्हणलं. स्पीकर ऑन करतो म्हणलं. बोल काशा हे तुझ्या दोस्त काय म्हणते पाय म्हणलं झुंबरे. लेका दात काढून राहिला, समजते मला हसून राहिला म्हणून. हा लेका तुम्हीच लेका सट खाल्लं 45,000चं आणि दिलं लेका आम्हाला इथं. हा आम्ही भोगून राहिलो आता इथं दिवस. काय बोलून राहिला फालतू. मला काहीच माहिती नाही अबे बा. मला कसं वाटलं चला बा चला सगळे जण हुई झालं आणि मी गेलो बा. आता मला काय माहिती, काय मला काहीच नाही समजलं ना. अरे जाणं सगळं माहित आहे तुम्हाला. मग इथं लेका आमच्यावर काय पाहिजे, आम्हाला आमचं माहित. बरं आहे ते बघ, इकडे किती का उडी तरीत पडतं का. हा तिथं काय काम आहे तुम्हाला मग. काम आहे काय जाता मला, हे आपलं फरशी पुसा लागते. हे बबनराव आपले टेबल गिबल साफ करणं आणि आपले शिवलाल भाऊची इकडे संडास साफ करणं. लेका अबे मुका बसणं. ते संडास नाही, हा संडास साफ करणाऱ्यावर ध्यान ठेवासाठी आहेत ते. आणि मी आपलं फरशी पुसणाऱ्यावर ध्यान ठेवासाठी आणि बबनराव कपडा पुसणारा टेबल पुसणाऱ्यावर ध्यान ठेवासाठी. मग काय तर तुला काय वाटून राहिलं. असं हो का. अरे मस्त आहे का, बघ तर चांगला आहे. बरं आहे तुझं. जाऊ द्या आता काही येतं बघ धोरक पहिले ना 2 महिन्यानं. हो आता काही येऊ आम्ही, त्याची तुम्ही नका काळजी करू. हो हे लक्ष्मण कुठे आहे म्हणा, लक्ष्मण. हो ते आहे का खरा याले जबाबदार. हा त्यानं सगळा गेम केला म्हणला आमचा. हा कुठं आहे ते. आता ते आपल्या इकडे गेले ना, सासरवाडीला गेले. हो ते बाईले कसं दवाखान्यात भरती केलं. बहुतेक आता काय होते काय माहिती. आता उद्याची वार्ता समजते आता. हो काय होते काय नाही. आता ते गेलेले आहेत दवाखान्यात. हो समजतेच उद्या. तसं हो बरोबर आहे. आलं लक्षात आलं. हो ठीक आहे ना पाहू ना आता. बरोबर ठेवतो मग फोन आता. हो आम्ही जरा कसं थोडं कामात आहो. हो सगळं बंद करणं आहे आमच्या मागे जबाबदारी आहे सगळी आता. ठीक आहे ठेवतो मग. हो ठेवा. हो ठीक आहे. शिवलाल भाऊ काही निघाला मार्ग गरज नाही काय, लस झालं ना आता. हे नाकातूनच पण चाललं ना आपल्या. हा काहीतरी काढा ना आता जरा पर्याय. आता तुम्ही म्हणे करतो म्हणे विचारण, काही झाला का नाही अजून. अरे नाही ना, मी असल्यावर तुम्ही काहीच काळजी करू नका. झालं ना आता उद्या 5 वाजता इथून आपल्याला बाकायदा तिकीट काढून आपल्याला इथून हे रवाना करून देतील हे आपले हॉटेलवाले. हात जोडे शिवला तुले. हा इकडे म्हणलं घाम घेऊन राहिला राजा, तरी म्हणतो की बस. हा तरी म्हणतो मेरी मुर्गी की एकच टांग. अरे म्हणलं झालं ना, फिटलो ना आपण पुरं. महिना 1.5 महिना इथून आपण निघू शकत नाही. मग कोणताच मार्ग नाही राहिला. कोण पैसे कोण नाही देऊ राहिलं. हा घरचे दारचे फोन फान नाही करू राहिले. गावातली ही दात काढून राहिले. हा आणि काय कोणत्या यानं बोलून राहिला तू.
काय तुम्हाला समजते अरे पण म्हणलं एवढेसे मुठभर इंग्रज भारतात आले, साम्राज्य स्थापन करून गेले. एरीत गेले असन का, काय ना काही रणनीती असन ना त्याची. मग फोडा आणि राज्य करा. आपल्या इथं किती मोठे राज्य होते, सगळ्या राज्यातनी दिली त्यानं भिनसून. आणि बरोबर आपला कार्यक्रम बसून घेतला. मग तसंच आपल्याला करायचं आहे. हे हॉटेलवाला आणि याच्या समोरच एक हॉटेल आहे. दोघाची द्यायची जुतून आणि आपण निघायचं इथून. त्याचे भांडण कसे काय भांडण लावणार आहे? तिकडची होयक नाही पायक नाही, इथून आपल्याला बाहेर निघू देत नाही. आणि कसं काय आता तू लावतो भांडण? ना मग तेच म्हणतो मी तुम्हाला समजावून सांगतो काय करायचं काय नाही सकाळी. आणि तसं तसं तुम्ही बरोबर जर का केलं ना, तेव्हा आपल्याला तिकीट काढून देईन ते संध्याकाळी लक्झरीची, की बा जा इथं थांबू नका. बरं सांगा बा मग कसं काय समजून बरोबर आहे. मग तसं आम्ही सकाळी करतो नाही का. पण पाहू आता ट्राय करून जमलं. बोला शिरोळ भाऊ, बोला काय म्हणता? पाहिजे म्हणलं हो बरोबर फासा टाकायचा आहे आता काय. हो तुझ्या ते डेप्टी मॅनेजर आहे की नाही, हो तिथून सुरुवात करायची आपल्याला काय. हो तो इकडे आला का ते बरोबर लक्ष ठेवतो. आला की बरोबर बिलकुल मला काय बोलास ते मी तुला सांगितलं साहेब बरोबर. तसं बरोबर आता तिघाची साखळी बरोबर बसली पाहिजे. पुरा शिशीत उतरू त्याला तू. आहेस ना ठीक आहे. मागावरच आहे ते. येतेस तिकडे. हो येते वाटते. थांब हा सांगतोस मी तुला. चालूच ठेव, फोन चालूच ठेव. राहिलं ते माझ्याकडे शिवून राहिलं ते आता. हो जरासं मध्ये खेकाव खाकाव करते ते आता. बरोबर असा शिशीत उतरवतो ना तू म्हणलं तसंच बिलकुल. पाय ना कसं नाटक रचतो आता मी. बरोबर बोलतो तू, फक्त बरोबर बोलतो. हो आलं म्हणलं आला हो पाहिजे. नाही काही चिंता करू नका, बिलकुल बिंदास राहा तुम्ही. हो काही अडचण आहे का, काही विषय आहे का म्हणलं. सांगा तुम्ही कोण नाही इथं. बोला काय महत्वाचं असं सांगा. अरे काही नाही, एक लक्झरी आता येऊन राहिलेली आहे. हो पाहिजे म्हटलं तुमच्या हॉटेलचा पत्ता विचारत होते ते. हो त्याला आपल्याकडे पाठवून द्या म्हणलं बरोबर हिशोबानं. तुम्हाला कायसाठी पाठवते आपण. नाही अरे विशेष नाही ना, लक्झरी येऊन राहिली का. अरे आपला माणूस आहे ना तिथं उभा, गाडी पुसायच्या तिथं नाही का, पार्किंगच्या तिथं उभा आहे बरोबर काशीनाथ. हो ते सगळं सेटलमेंट करते तिथून. लक्झरी आली ना, हो येऊ द्या तुमच्याकडेच कन्वर्ट करते ते, काही विषय नाही. एक तर तुमचा महिना निघाला पाहिजे ना. तुम्हाला आता 30,000 रुपये महिना देऊन राहिलो आम्ही. चांगले गिराईक तिकडे इकडे पाठवा आपल्या हॉटेलमध्ये. ना साहेब करूनच राहिलो ना. आता रोजचे 10-20 गिराईक तुमच्याकडे आम्ही ट्रान्सफर करूनच राहिलो ना. इथं काही खोटं नाटक सांगून राहिलं त्याला इथं बा येत नका जो असं तसं. हो पण विषय कसा आहे, एखादा मन नसते पेटत ना ते. धीरे कोणते साम्राज्य म्हटलं की एखादा मन नष्ट नसते होत ना. हो ते पोखरलं अंदरून की बस एक दिवस धडण करा पटणे. पाहिजे तुम्ही महिन्याभरात इथं हो कुत्रे येणार नाही पाहिजे तुम्ही. अरे बापरे, हे तर आपले का हॉटेल बसवायच्या मागं दिसून राहिला मला. समोरच्या हॉटेलवाल्याचा माणूस वाटते कडे. बरं ठेवू का मग, बाकी काही अडचण तुला हे कामं लय करून घेऊन राहिलं आमच्यापासून ते. काय करता आता पण तुमच्यासाठी आम्हाला करायला लागून राहिलं. पण पुढे मॅनेजर करता मला त्या हॉटेलचा, नाही तर मग काही फायदा होणार नाही माझ्या. मॅनेजरची पोस्ट तुमच्यासाठी आहे, राखीव ठेवली ना आपण. हो कसं आहे, फक्त तुम्ही एका महिन्यात याचा बोजवारा वाजवा या हॉटेलचा. एवढं काम करा तुम्ही. जास्तीत जास्त 50% कामाला पाहिजे यायचं. काही विशेष नाही इथं. जितकं नुकसान करते तितकं आम्ही करतो. एका महिन्यात याचा बोजवारा वाजवतो म्हणजे वाजवतो. हो याची पाठी राहणार नाही इथं. ठेवतो मी. बरोबर असं आहे काय. थांब आता सांगतो मी मॅनेजरला. हे तिघं पुरे सेटिंग आहे इथं. बरोबर ठीक आहे. मॅनेजर साहेब ऐका तुम्ही, मी खोटं नाही सांगून राहिलो, खरं सांगून राहिलो तुम्हाला. हो हे जे आहेत का नाही तिघं, हे मान आला काय ते मला माहित आहे ना. आता 5 दिवस झाले मी पाहून राहिलो ना. मला काय सांगायची गरज आहे नाला काय. तसं नाही ना, ते समोरचं आपलं हॉटेलवाला नाही का आपल्या कॉम्पिटिशनवाला. त्यानं इथं सेट केलेले आहेत ते बरोबर. हो नाटक रचलं त्यानं, पैसे देऊ नये आपण. आणि बरोबर हिची सगळी हेरगिरी करून हो ते सगळी माहिती तिकडच्या हॉटेलला देऊन राहिले. आणि हिचे आपले जे आहेत की नाही ग्राहक ते तिकडे पाठवून राहिले. काही लाव दिले का आपले ते रामपूरचे आहे ना बाबा. रामपूरचा ढाण्यावाग म्हणतील ती. मग किती लोक आले ते 15 लोक आले होते. जेवण खावणं केले आणि ते पळाले याने बिल दिलं नाही. ते आले समोरच्या हॉटेलचे. नाही ना तसं नाहीच ना ते. दिसते तसं नसते ना मॅनेजर साहेब. मी ओळखून दिले बबण्याच्या गोष्टी ऐकल्या मी फोनवर. ते काशीनाथ गैबाने आहे का नाही, ते पुष्पास करायचं काम करते फरशा. तिथं ते पार्किंगमध्ये उभा आहे म्हणते असं ऐकलं मी. आणि एक लक्झरी आपले कुठची तरी येऊन राहिली म्हणते. ते आपल्या हॉटेलमध्ये येणार होते तर ते पलटून देऊन राहिला म्हणते ते. हो तुम्ही जा तिथं काय खरं खोटं पाहून या. बापरे, हे तर खूपच झालं आता. म्हणजे डोक्याच्या बाहेरचं काम झालंय ना. मग तेच म्हणलं ना, हे दिसते तसे नाही ते. हे लय खतरनाक लोक दिसून राहिले मला. हो जासूस आहे जासूस. हो तुम्ही जा आणि बरोबर ते माहिती काढा. आणि ते दुसरा आता पैजामाला आहे ते ढाण्या. हो त्याचंही पहा हो काय आहे त्याचं चालू. तो बरोबर ठीक आहे ना. मी पहिले आता ते कोणता हे आहे ना आपलं पार्किंगमध्ये आहे म्हणतात ते लक्झरी वापस पाठवून राहिला ते. तिथं जातो मी. हो त्याचं काय पाहतो मी नंतर. मग तिकडे जातो मग लवकर. हो हे बा 30,000 रुपये महिना आहे त्याला समोरच्या हॉटेलवाल्या खूप. हो तुम्ही फक्त तिथं राहा म्हणते बस. म्हणून तर तोडफोड जास्त करून राहिले ते, की बा जास्त दिवशी आपण राहिलो पाहिजे म्हणून. बापरे अशासाठी आहेत ते नाही. म्हणजे आपले ग्राहक तिकडे पाठवून द्यायचे. ते काय तर सगळे कस्टमर तिकडे ते पाठवून राहिले. तर हो इकडचे आपल्या काही बी खोट्या गोष्टी सांगून राहिले. इथं काही खरं नाही बा असं आहे हॉटेल. आणि बस तिकडे देऊ रवाना करू. बरोबर सांगतो द्या. आता पाहू दे मला पहिले खरं काय खोटं. आलोच मी. बोला बबन भाऊ बोला. काय म्हणत होते काशीनाथ. मी काय म्हणलं आपल्या गाड्या पार्किंग आहे तिथंच आहे तू. तिथं तुला सांगितलं तिथंच उभा आहे ना. बस तिथंच आहो ना मी. हलगो मालगो करून राहिलो. बोला ना.
म्हणलं शिकार बरोबर जायला अटकावं लागते बरं आपल्याला. हो कसं आहे बरोबर शिशीत उतरवला मी त्याला आत्ता. हो आता गेला ते मॅनेजर साहेबाजवळ. हो तिथं ते आता काहीतरी सांगून राहिला, मी पाहून राहिलो इथून. हो तर 100% आता ते येते पार्किंगचे तिथं. बरोबर बोलतो म्हणलं हिशोबा हो पाहिजे ते टकलं येऊन राहिलं, बस उठलं ते तिथून. पाहिजे हा बरोबर बोल. काहीच विषय नाही ना, रात्री आता सगळं समजलं मला काय म्हणायचं काय नाही. बाकी टेन्शन नका घेऊ, मी बरोबर बोलतो. हो ठेवा फोन आता. येते का ते आता? बस निघाला बा, उठला ते खुर्चून आता. हो बस तो इकडे दौरा दिसू राहिला त्याचा. बस आक्रमण हा बरोबर हा, व्यवस्थित सांभाळतो आता. ठेवतो मग. हो गया काम हो गया अपना, कोई टेंशन नहीं. अभी पूरी लग्जरी भर के आएगी. हो 40-50 लोग थे, पूरे तुम्हारी इधर भेज दिए मैंने. कोई टेंशन नहीं है, अब हम है ना यहाँ पे. बस टेंशन ही नहीं है. तुमने तो भेजा बाबा, क्या कर दिए. टेंशन नहीं, लेकिन हमारा पेमेंट का देखना जरा. वही बोल रहा था मैं, जरा सा बढ़ा के देना अभी. अच्छा बाय, समझ में जरा नहीं गया. वो बाजू के होटल वाले का काम है ये, नहीं पूरी लग्जरी यहाँ से उधर ले गया नहीं. अच्छा. नाही शक काहीच नाही. काही शक म्हणजे विशेष नाही ना. आम्ही एकदम असं परफेक्ट बसवलं इथं आता आमचं ठिकाण. महिना नाही 2 महिने आम्ही इथंच आहो बिलकुल. हो टेन्शनचं कामच नाही आता. तुम्हाला गिरायकाची कमीच नाही. आम्ही तिघं जोपर्यंत हो पुरी लाईन दुरीत काम करून राहिलो आता. असं म्हणजे मुद्दामून इथं काम करून राहिले नाही का, असं आपल्याला वाटते पैसे फेडून राहिले. हो बिलकुल काही हरकत नाही. हो ठीक आहे. आता मी इथंच आता हे गाड्या बयास पुसपास करायचं नाटक करून राहिलो मी इथं. कोणती गाडी आली, कोणते साहेब आले की बस त्याला बरोबर सांगतो मी आणि तुमच्या हॉटेलमध्ये पाठवून देतो. काही विषय नाही, टेन्शन नाही. ठेवतो मग. बापरे याले म्हणते कुंपणच शेत खाते नाही का, असं झालं आता. बरोबर लावतो याची सोय आता, काही ना काही करावंच लागणार आता नाही. हॅलो शिवला, मी काय म्हणतो ते मॅनेजर तो इकडे येऊन राहिला म्हणलं पाहिजे मला. तू त्या खोलीत आहे तिकडेच. असं बरोबर येऊ दे ना. हो मी करतो नाटक सुरू. हो काही वांधा नाही. तुम्ही म्हणसान तसं आम्ही ते पैसे 6 महिन्यासाठी आता पॅकच झालेला. कोण की तेवढं आमच्याकडे पैसे आहेत त्याची, आम्हाला काही सोडत नाही आता. हो बिंदास बिलकुल, असं तुम्ही काळजीच करू नका. पूर्ण हे भुई सपाट होऊनच आम्ही तिकडे येऊ. हो तेच म्हणलं, पण पार्टनरशिप लागेल म्हणलं साहेब आपली. हो तसं कसं नाही, ते बबनराव मॅनेजर होईल, मी पार्टनरशिपमध्ये राहीन आणि आपला काशीनाथ जे आहे हो त्याला चांगली पोस्ट लागेल. बिलकुल फक्त तुम्ही लवकरात लवकर इथं काहीतरी करा, म्हणजे लवकर करा, जास्त टाइम नका लावू. बरोबर, म्हणजे इतका वेळ नाही का, लवकरात लवकर कार्यक्रम करायचा कायचा. बरोबर ठीक आहे ना. मग आता शॉर्ट सर्किट करून टाका लागेल नाही का, म्हणजे मग टेन्शनचं काम नाही. मग पेटलं हो जाऊ तिकडे आपलं. फक्त माई कसं अजून किचनमध्ये मजल अजून पोहोचली नाही माई. तिथं जर मी गेलो की मग तर बस कार्यक्रमच झाला समजा. पहिले का कठीणच काम आहे नाही का हे. तर आता बरं झालं मला लक्षात आलं, हे फोनवर ऐकलं मी. शॉर्ट सर्किट होऊन का पेटवत होता का बा हे. नाही लवकर मालकाला फोन करायला लागते आता. बरोबर ठीक आहे मग, ठेवतो मग मी. हो ठीक आहे काही अडचण नाही. बस तुम्ही बिंदास राहता. झाला आता याचा विषय मग हप्त्याभरातच मोडमाड करतो. हो शॉर्ट सर्किट करून टाकतो मग परवा दिवशी, विषय मोकळा करतो. पहिला वाटी टाकलं नाही का, बस झाला आता विषय संपला आपला नाही का. संध्याकाळी बस रवानाच करते आता. बोला मॅनेजर साहेब बोला. हा काय म्हणत होती? तर सर मी काय म्हणतो, थोडीशी एक अडचण होती म्हणून फोन केला. ते जे 3 व्यक्ती आहे का नाही, ज्यांनी बिल पे केलं नाही ना 45,000 रुपये, तर ते इथं जमा आहे. त्यांच्याकडून काम वगैरे आपण सोपवलेले होते, तुम्हाला कळवलं तुम्ही. पण ते व्यक्ती कसं आहे, थोडासा वेगळा कार्यक्रम आहे म्हटलं याच्यामध्ये. हे आपलं समोरचं जे हॉटेल आहे का नाही, हो त्यांनी इथं हे बरोबर सेट केलेलं आहे. हो आपल्या इथची सर्व माहिती घेऊन आपले इथे जे ग्राहक आहे ते तिकडे बरोबर कन्वर्ट करत आहेत ते. आता एक लक्झरी त्याने तिकडेच कन्वर्ट केली. हो म्हणजे आपल्या इथची बदनामी करतात ते. भाव जास्त आहे, बॉस आहे, तसं आहे, काही व्यवस्था नाही. त्यामुळे कसं आहे ग्राहक ते तिकडे पांगून राहिले. म्हणून म्हणलं हे या तिघायचं कसं करायचं बा. हे 45,000 रुपये बिल बाकी आहे याच्या अंगावर. आणि एक तर नुकसान भरपाई भरपूरच करून राहिले ते, म्हणजे तोड हे ते, म्हणजे काही विचारूच नका तुम्ही. अच्छा म्हणजे समोरचे जे हॉटेलवाले आहेत त्यांचा हा प्लॅन आहे की नाही, म्हणजे त्यांनी इथं आपल्या इकडे पाठवलेले आहे नाही. असं तुम्ही तर म्हणाले होते खूप गरीब आहे, पैसा नाही त्याच्याजवळ, असं तसं. साहेब ते गरीब काही नाही, ते पार्टनरशिपमध्ये हॉटेल चालवणार आहेत ते. सगळा कार्यक्रम त्याचा फिट झालेला आहे. बस आपला आता इथं हप्त्याभरात गुंडायची शक्यता आहे. काही ना काहीतरी म्हणजे नवीनच घडणार आहे असं मला वाटते बा. म्हणून म्हणतो लवकरात लवकर यायची 45,000 रुपये सोडून देऊ आणि लवकरात लवकर यांना रवाना करू. ठीक आहे हो बरोबर आहे, तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे. लवकर त्यांना काय करा, आपल्याच हॉटेलची गाडी घेऊन ते ज्या गावचे असन तिथं रवाना करून द्या. हो इथं आसपास दिसले नाही पाहिजे म्हणा तुम्ही. जा म्हणा तुम्ही, आता काही हरकत नाही, साहेबांना माफ केलं म्हणा. बरोबर ठीक आहे ना, म्हणजे मग मला समजते खरं काय खोटं काय नाही का. हो त्यांचं कोणतं गाव आहे तिथंच पोहोचून देऊ डायरेक्ट. मी स्वतः जातो तिथं. हो काही विषय नाही. बस चालते. तुम्ही 1 नाही 2 दिवस लागले चालते, त्यांना घेऊन जा आपल्या गाडीमध्ये आणि कायम त्याचा ठाई मुक्काम जिथं असन तिथं रवाना करा. हो नंतर परत या. हो साहेब बरोबर ठीक आहे. हो ठीक आहे, सोडून देतो मग ते पैसे गिसे आणि इथून हकालपट्टी करून देतो. बोला साहेब, म्हणलं काय बोलावलं म्हणजे तुम्ही. हो जेवण करता आलो म्हणलं. काय होतं? सॉरी ते कसं थोडं आता अर्जंट कसं मालकाचा फोन आला म्हणून तुम्हाला बोलावं लागलं. तर तुमचं कसं आहे, तुम्हाला मालकानं कसं खूप दयाळू मालक आहे आमची. हो त्यांना मी सांगितलं स्टोरी तुमची की अशी परिस्थिती आहे बा. 15 लोक कसं जेवण करून गेले आणि यांच्यावर ते सगळं बिल आलं. तर ते म्हणाले की बा त्यांना कसं माफ करून टाका आणि त्यांना घरी जाऊ द्या. म्हणून म्हटलं तुम्ही तुमची ते काय तुमच्याकडे एक सुटकेस आहे ना, ते घेऊन या आणि लवकरात लवकर तुम्ही आपलं कसं हॉटेल मोकळं करा. अरे जमलं म्हणलं शिवलाल, जमलं रे.
पण कोण साहेब म्हणलं राहू द्या ना आता हां कसं आहे आता बरं आहे आता कसं आहे आम्हाला इथं कसं म्हणजे बरं वाटून राहिलं हां राहू द्या ना इथंच आता हां आम्ही काय करू आता गावातही जाऊन काय आता बसले उनीतानीचे जे नाही हो करतं लंबा आमचं हॉटेल बाबा नाही तसं नाही ना त्या कसं आमच्या मालकाची सूचना आहे आम्हाला की तुम्हाला कसं लवकरात सुट्टी देऊन द्या तिकीटचे पैसे वगैरे हे ते आमच्याच गाडीत पोहोचून देतो आम्ही काही विषय नाही ना साहेब बा काही तसं करूच नका अन्याय करू नका आमच्यावर इथं कसं आहे आम्हाला काम भेटलं आता राहू द्या ना इथं हां महिना दीड महिना अबे शिवल्या ताणू नको ना जा म्हणते तर जाऊ दे ना तसं नाही शिवलाल हो ते कसं आमच्या हाती नसते सगळं मालक जसं म्हणून तसं आम्हाला ऐका लागते ते कसं पण तुमचा स्वभाव लय पटला आता आपल्याला होस्टल स्ट्रिक्ट स्वभाव तुमचा खरंच माणूस घडला असता काहीतरी ठीक आहे बा आता द्या मग आता काय आता तिकीटचे पैसे द्या निघतो मग आम्ही आमची बॅग घेऊन येतो मग हो ठीक आहे नाही जातो साहेब आम्ही जातो आता काही विषय नाही आता बस आता बस पकडतो आम्ही रात्री भरत नाही आम्ही कसं दिवसा सकाळी आमच्या गावाला काही विषय नाही बस येतो आम्ही आता कायचे जातान कायचं काय आता समोरच्या हॉटेलमध्ये जासान बाबा नाही तसं नाही ते कसं आमचे मालक खूप दयाळू आहेत त्यांनी म्हणजे स्पेशली हो मला कसं फोन करून सांगितलं की बा त्यांना स्पेशल घरी पोहोचून द्या हो त्याशिवाय तुम्ही येऊ नका मला तिथं सेल्फी काढून नंतर मला यावं लागते हो कारण की साहेबाचे स्ट्रिक्ट मला इंटिमेशन आहे हा आता शेवटी तुमची इच्छा नाही तर मग कसं आम्हाला तिकीट पुरती जरी दिले हो तरी आम्ही बसनं म्हणा किंवा लक्झरी म्हणा हो जाऊ शकतो बा नाही ते विशेष नाही आहे कसं आहे आता मालकाने सांगितलं आम्ही कसं आहे ऐकाच लागते आम्हाला हां चला तुम्ही बसा गाडीमध्ये आणि मी तुम्हाला पोहोचून देतो हां चला का हो हालान जागेवर आता बरं ठीक आहे मग चला मग आता हो करा गाडी सुरू करा बसतो आम्ही आता आता तर काय टेन्शनच नाही बिलकुल रामपुरात जलवाच आता चला मग